मंडळी नमस्कार. मी विनोद काळे. जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व स्थापन करून नवा इतिहास रचला आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची होती, कारण ही राज्यातील 29वी महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेली जालना शहर महानगरपालिका आणि या महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे भाजपने आपली प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावली होती. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 3 उमेदवार भाजपचे विजयी झालेत. मात्र मागच्या टर्ममध्ये नगरसेवक असलेले भाजपचे 4थ्या क्रमांकाचे उमेदवार ज्ञानेश्वर ढोबळे यांचा मात्र अपक्ष उमेदवार श्रीकांत पांगारकर यांनी पराभव करून ते आता नगरसेवक झाले आहेत. दरम्यान आता या प्रभागाच्या अनुषंगाने त्यांचे काय पुढचे ध्येय धोरण असतील, प्रभागातल्या काय समस्या आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे आणि त्यांच्या पुढे कुठले कुठले आव्हानं आहेत, ते कशा पद्धतीने या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात काम करणार आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे. ते काय म्हणतात बघूया. भाऊ मला सांगा, प्रभाग क्रमांक 13 मधून तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाला आहात. आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? हा विजय माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, त्यामुळं मी हा माझा विजय माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो. प्रभाग क्रमांक 13 चे यापूर्वी तुम्ही 10 वर्ष नगरसेवक राहिलेले आहात. त्यावेळेची काय परिस्थिती होती आणि आजचे तुमच्या पुढचे या प्रभागाचे काय प्रश्न आहेत असतील? पूर्वी माझ्याकडे भवानीनगर जो भाग आहे किंवा झेडपी क्वार्टर, रमाबाई नगर हे माझे पहिल्यापासून माझ्या वार्डमध्ये असलेले परिसर आहेत. लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात तिथं वाढलेली आहे, पण त्या प्रमाणात तिथं सुविधा, मूलभूत सुविधा काही पुरू शकलेल्या नाही आहेत. त्यासाठी मी आता पाठपुरावा करेल. तुमच्या पाठीमागे एक विचारसरणीचं एक पाठबळ आहे. एका म्हणजे हिंदुत्वाची विचारसरणी तुमच्या पाठीमागे आहे. या निवडणुकीमध्ये विचारसरणी आणि तत्वाची लढाई होती का, याबरोबरच काही इतरही मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढवली? नाही, तत्वाचीच लढाई होती. आता या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर तुमच्या समोरचे काय प्रश्न असतील किंवा कुठल्या समस्या आहेत, की कुठले असे विषय आहेत की त्या विषयावर तुम्हाला काम करायला हवं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे भागातील महिलांच्या संरक्षणासाठी मला काम करायला आवडेल. अनेक ठिकाणी महिलांनी तक्रारी केलेल्या आहेत की त्यांना काय काय त्रास होतो म्हणून. त्यावर सगळ्यात पहिले काम करणार. युवकांच्या शरीर सौष्ठवासाठी काम करणार. बाकी मूलभूत सुविधा हा विषय आहेच, ते तर करावंच लागतं प्रत्येकाला, तेही करणार. प्रचारादरम्यान तुम्ही एक ड्रग्सचा विषया संदर्भात पण मुद्दा 100% तेच तरुणांच्या शरीर सौष्ठवाचं माझ्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे की ड्रग्स संदर्भामध्ये व्यसन खूप प्रमाणात जालना शहरात वाढलेलं आहे. 80% क्राईम फक्त आणि फक्त व्यसनातून होतोय असं दिसतंय. तर मी आता त्याच्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 13 मध्ये ज्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तुम्ही त्याचा पराभव केला, ते भाजपचे तगडे उमेदवार होते आणि ते माजी नगरसेवक होते. ते आव्हान कसं केलं तुम्ही? भाजपची पूर्ण शक्ती त्याच्या पाठीशी होती. भाजपनं पूर्ण शक्ती तिथे लावली. माझ्या प्रभागात 3-3 सभा झाल्या. अगदी बावनकुळे साहेबांची सभा, दानवे साहेबांच्या 2 सभा आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा दानवे साहेबांची प्रत्येक बूथला भेट. शक्ती त्यांनी पूर्णपणाला लावली, पण जनता माझ्यासोबत राहिली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही तुम्ही काही वेगळे प्रयोग प्रचारामध्ये केले, जसे की पारंपरिक पद्धतीवर तुम्ही भर दिला. त्यामध्ये वासुदेव असेल, पथनाट्य असेल. ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली किंवा याचा काही कितपत प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये माझी लढाई संस्कृतीसाठी आहे. आपली मूळ संस्कृती टिकली पाहिजे, हीच माझी लढाई आहे. तर मी ते गोष्टी माझ्या सरळ नेहमीच्या आहेत, त्याच मी यावेळेस केल्या. निवडणूक जाहीर होण्याच्या अगदी काही दिवस अगोदरच तुम्ही निवडणूक लढणार असं जाहीर झालं, म्हणजे अत्यंत कमी कालावधी तुम्हाला प्रचारासाठी मिळाला. तरीही तुम्ही भाजपच्या म्हणजे विद्यमान नगरसेवकाला तुम्ही पराभूत केलं. हे कसं, याचं काय तुमची व्यूहरचना होती? मुळामध्ये मी त्या भागात पहिले खूप काम केलेलं आहे. तर लोकांची पण एक मागणी होती की आम्हाला एक चांगला नगरसेवक पाहिजे. लोकांनी ते स्वीकारलं. मी लोकांना विचारून उभं राहिलो, तुम्ही उभं राहू का? लोक ज्यावेळेस म्हणले की नाही तुम्ही उभं राहिलं पाहिजे, त्यामुळे उभं राहिलो. तेव्हा जनतेचा सपोर्ट होताच, तर जास्त अवघड गेलं नाही. ज्या प्रभागात तुम्ही ड मधून उमेदवारी निवडणूक लढवली, त्या प्रभागामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्या समोर शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता. आता तुम्ही निवडून आला आहात. भविष्यात तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार किंवा काय, किंवा कुठल्या
सत्तेतील पक्षासोबत जाणार की स्वतंत्र राहणार? आणखी काहीच याच्याबद्दल निर्णय झाला नाही. सर्व सहकारी आहेत, त्यांच्या साह्यानं आपण निवडून आलेलो आहे. त्यांना एकदा विचारात घेतलं पाहिजे सगळ्यांचं मत, मग नंतर आपण निर्णय घेऊ. ज्या प्रभागातील जनतेने मतदानाने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यासाठी काय संदेश असेल आपला? खूप खूप धन्यवाद. त्यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि ती जबाबदारी मी आई जगदंबेच्या कृपेनं पेलण्याचे पूर्णपणे प्रयत्न करेन.